नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्विंग ट्रेड मराठीमध्ये आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. काल म्हणजेच 1 फेब्रुवारी 2026ला भारताचा अर्थसंकल्प जो संसदेत मांडण्यात आला, त्या अर्थसंकल्पाबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये कोणकोणत्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट जाहीर केली, येणाऱ्या काळामध्ये किंवा येणाऱ्या एका वर्षामध्ये कोणकोणत्या सेक्टरसाठी याचा फायदा होऊ शकतो किंवा कोणत्या सेक्टर्समध्ये जे आपण किंवा कॉमन पीपल जे असतात ते एक्सपेक्ट करत होते पण त्याबद्दल कोणत्याही प्रकारच्या घोषणा त्यामध्ये झाल्या नाहीत, कोणत्या सेक्टरसाठी तिथं निराशा झाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जे ट्रेडर्स कम्युनिटी जी आहे म्हणजे स्टॉक मार्केट रिलेटेड कोणकोणत्या गोष्टींमध्ये बदल झालेला आहे, त्यामध्ये तो बदल पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे, त्याचा स्टॉक मार्केटवरती काय इम्पॅक्ट काल झाला किंवा येणाऱ्या काळामध्ये काय इम्पॅक्ट होऊ शकतो आणि त्यासाठी आपण कशा पद्धतीने प्रिपेअर असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. शेवटी तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमधून स्विंग ट्रेडर्सने काय गोष्टी यामधून पॉझिटिव्ह घेतल्या पाहिजे किंवा मागच्या हिस्ट्रीवरून काय गोष्टी शिकल्या पाहिजे, ह्या गोष्टी मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला. जसं मी तुम्हाला सांगितलं की आजचा जो काही व्हिडिओ असणार आहे तो आपला जो काही अर्थसंकल्प जाहीर झाला आहे, अर्थसंकल्प जो काही संसदेत मांडण्यात आला आहे 2026चा, त्याचा आणि शेअर मार्केटवरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो. आता ह्या व्हिडिओमधून आपण काय बघणार आहोत की टॉप 5च्या ज्या काही अनाउन्समेंट करण्यात आल्या त्या अनाउन्समेंट बद्दल आपण बघणार आहोत आणि त्या सेक्टर्स कोणकोणते आहेत ते आयडेंटिफाईड करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या सेक्टर्स मधले आपण काय करू शकतो, समजा सेमीकंडक्टरचं जे काही मिशन 2.0 लॉन्च केलंय त्यामध्ये मग सेमीकंडक्टर किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ज्या कंपन्या असतील त्या आपण स्टडी करू शकतो येणाऱ्या काळामध्ये. असं आपण एक एक ज्या काही अनाउन्समेंट झाल्या त्या टॉप 5 अनाउन्समेंट बघू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टॉक मार्केटसाठी काय चेंजेस होणार आहेत, त्याचे इम्पॅक्ट काय झाले, काल स्टॉक मार्केटमध्ये त्याचा ट्रेडिंगवरती काय परिणाम दिसून आला आणि येणाऱ्या काळामध्ये काय होऊ शकतो आणि ॲज अ स्विंग ट्रेडर्स आपण काय करायला हवं, आपले काय प्लॅन रेडी ठेवायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी सेमीकंडक्टर जे काही मिशन आहे 2.0 ते त्यांनी अनाऊन्स केलं. यामध्ये सेमीकंडक्टर्स त्याच्या काही चिप्स असतात त्या मॅन्युफॅक्चरिंग करणं आणि त्याच्या रिलेटेडचे जी काही इकोसिस्टीम ती आपल्या भारतातच उभारण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. त्या दृष्टीने त्यांनी पाऊल उचलल्याचं आपल्याला ह्या अर्थसंकल्पातून दिसून येत आहे. म्हणजे चिपचं इनिशियल डिझाईन असेल, त्याचं मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याचं पूर्ण सप्लाय चेन असेल, हे सगळं आपलं भारतातच झालं पाहिजे. म्हणजेच एक प्रकारे आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे या सेमी कंडक्टरच्या गोष्टीमध्ये, हे आपल्याला कालच्या अर्थसंकल्पामधून दिसून येतं. त्यासाठी त्यांनी हे जे काही मिशन होतं इंडिया सेमी कंडक्टर मिशन 2.0 हे लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्याचा जो काही फायदा आहे तो म्हणजे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक व्हेकल्स असतील, AI असेल किंवा डिफेन्समध्ये वापरले जाणारे जे काही चिप्स असतात तर त्या भारतातच मॅन्युफॅक्चर होतील आणि त्या जर भारतातच मॅन्युफॅक्चर झाल्या तर बेटर सप्लाय चेन इथं मॅनेज होऊ शकेल आणि कमी किमतीत चीप रेटमध्ये इथं त्या उपलब्ध होऊ शकतील. हे त्या मागचं एक गणित आहे. ओके, तर याचं जर स्टॉक मार्केटच्या दृष्टीने आपण बघितलं तर कोणकोणते सेक्टर, तर इलेक्ट्रॉनिक सेक्टर, तसंच इलेक्ट्रॉनिक व्हेकल असेल, त्याच्यानंतर IT सेक्टर असतील, तर ह्या सेक्टरसाठी त्याचा एक पॉझिटिव्ह न्यूज आपण म्हणू शकतो. येणाऱ्या काळामध्ये जसं जसं इन्व्हेस्टमेंट होत जाईल तसं तसं ह्या कंपन्यांसाठी त्याचा बेनिफिट होत जाईल. तर आपण सेमीकंडक्टर रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड ज्या काही कंपन्या असतील त्या कंपन्यांना आपण स्टडी करू शकतो आणि ट्रॅक करू शकतो. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची जी काही घोषणा त्यांनी केली ते म्हणजे MSME, हे जे काही लहान आणि मध्यम जे काही बिझनेस असतात, जे काही उद्योग असतात, त्यांच्यासाठी त्यांनी 10,000 कोटी एवढ्या जो काही फंड आहे तो अलोकेट केला आहे. म्हणजे जो काही स्मॉल बिझनेस असतात किंवा मीडियम स्केल जे बिझनेस असतात त्यांच्यासाठी एक प्रकारे त्यांनी सपोर्ट दाखवल्याचं इथं दिसून येतं. जेणेकरून काय होईल की भारतातले जे काही मीडियम आणि स्मॉल स्केल बिझनेस आहे त्यांना एक पुश मिळेल, त्यांच्यासाठी त्यांना ग्रोथ करण्यासाठी एक चांगल्या प्रकारचं इथे ही घोषणा असल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये मग ते त्यांचं एक्सपान्शन असेल किंवा टेक्नॉलॉजी अपग्रेड असेल आणि वर्किंग कॅपिटल असेल तर यासाठी चांगली मदत होऊ शकते. ह्याच्यामध्ये मग स्मॉल स्केल इंडस्ट्री ज्या असतील तर त्यांचं एक चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट येऊ शकतो.
त्याच्यानंतर हे जर एक्सपान्शन झालं तर त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होऊ शकते आणि शक्यतो जे काही टायर 2 आणि टायर 3 ह्या ज्या सिटीज असतात त्या सिटीमध्ये ग्रोथ असल्याचं आपल्याला दिसू शकतं. जर ह्या ज्या काही घोषणा आहेत किंवा हे जे काही अलोकेट झालेले फंड आहेत तर ते प्रॉपर जे काही बिझनेस आहे त्यांच्यापर्यंत पोहोचले तर. त्याच्यानंतर या अर्थसंकल्पामध्ये मेजर काय दिसून आलं की इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड पुश त्यांनी मोठ्या प्रमाणात केल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. मग ते रेल्वे असेल, त्याच्यानंतर हायवे असतील किंवा वॉटरवेज असतील, प्रत्येक ठिकाणी त्यांनी आपला जो काही फंड आहे तो मोठ्या प्रमाणात अलोकेट केल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. तर या इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड त्यांनी 12.2 लाख कोटी एवढा जो काही फंड आहे तो अलोकेट करणार असल्याचं त्यांनी याच्यामध्ये सांगितलं. त्याच्यामध्ये मग इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रेल्वे असतील, लॉजिस्टिक असतील, या सेक्टरमध्ये त्याचा फायदा हा होऊ शकतो. आता त्याच्यामध्ये मेजर जर बघितलं तर जे काही हायस्पीड रेल कॉरिडॉर जे आहेत ते नवीन 7 हायस्पीड रेल कॉरिडॉर जे आहेत ते उभारणार आहेत. मुंबई पुणे जे काही सारखे जे रूट आहेत त्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलं आहे. त्याच्यानंतर जे काही नॅशनल वॉटरवेज जे आहेत म्हणजे पाण्यातून जाणारे जे काही मार्ग असतील तर ते त्यांनी नवीन 20 वॉटरवेज तयार करण्याचं एक लक्ष ठेवलेलं आहे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये जे काही इम्पॅक्टेड जे काही सेक्टर्स आहेत किंवा कंपनीज आहेत, आपण कोणकोणत्या कंपनीज ट्रॅक करू शकतो तर इन्फ्रा असेल, सिमेंट असेल, स्टील असेल, ह्या कंपनी आपण ट्रॅक करू शकतो आणि ह्या कंपन्यांचा स्टडी करू शकतो. त्याच्यानंतर जे काही मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जे आहे तर त्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरला सुद्धा त्यांनी चांगल्या प्रकारे सपोर्ट करण्याचा इथं प्रयत्न केल्याचं आपल्याला दिसून येतं. घोषणा तर भरपूर झालेल्या आहेत पण ऍक्च्युअल मध्ये ज्या प्रत्यक्षात ग्राउंड लेवलला येतील तरच त्याचा फायदा होताना आपल्याला दिसून येईल. पण त्यांच्या घोषणेनुसार तरी इलेक्ट्रॉनिक कंपोनंटसाठी त्यांनी 40,000 कोटी दिल्याचं इथं दिसून येतं. त्यामध्ये मग कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग स्कीम असेल किंवा रेअर अर्थ मिनरल कॉरिडॉर जे असतील तर हे कॉरिडॉर ते इथून पुढच्या काही काळामध्ये सेटअप करणार आहेत. त्याच्यामध्ये मग कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ज्या काही कंपनीज असतील किंवा रेअर अर्थ मिनरल एक्सप्लोरेशन करणाऱ्या ज्या काही कंपनीज असतील किंवा स्टॉक असतील ते आपण याच्यामध्ये स्टडी करू शकतो. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक न्यू इन्कम टॅक्स ऍक्ट जो काही एप्रिल 2026 पासून लागू होणार आहे त्याच्यामध्ये मग जे काही टॅक्सेशन आणि फायनान्शियल रिलेटेड ज्या गोष्टी असतील तर तो जुने जे काही इन्कम टॅक्स ऍक्ट असतील ते बदलून नवीन आणि सोपे टॅक्स करण्याचा ते प्रयत्न करणार आहेत. ओके. आता याच्यात अजून एक महत्वाचं म्हणजे जे भारतामध्ये डेटा सेंटर किंवा क्लाउड सर्व्हिस रिलेटेड जे पण कंपनीज बाहेरच्या असतील किंवा भारतातल्या असेल त्या कंपन्यांना 2047 पर्यंत टॅक्स मध्ये रिलॅक्सेशन देण्यात आल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. म्हणजेच काय होईल की बाहेरचे जे काही प्लेयर्स असतात ते प्लेयर्स आपल्याकडे येऊन येथे डेटा सेंटर्स सुरू करतील. त्यांना जर टॅक्सेशन याच्या टॅक्स मध्ये जर रिलॅक्सेशन दिलं तर इथे डेटा सेंटर्स उभारतील, इथे एम्प्लॉयमेंट जनरेशन होईल आणि डेटा साठी जो काही आपल्याला इम्पोर्ट करावं लागतं तर तो इम्पोर्ट आपला इथे कमी होऊ शकतो. तर ह्या झाल्या बाकी टॉप 5 ज्या काही घोषणा त्यांनी केल्या होत्या त्या झाल्या आणि त्याच्या रिलेटेड कोणत्या सेक्टर्स वरती काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते आपण बघितलं. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्टॉक मार्केट वरती याचा काय इम्पॅक्ट होऊ शकतो ते आपण बघूया. आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की कालच्या दिवशी मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी खूप दिसून आली आणि जेव्हा मार्केट हे क्लोज झालं तेव्हा निफ्टी जवळपास आपण जर चार्ट वरती जाऊन बघितलं तर निफ्टी टॉप पासून जर बघितलं कालच्याच दिवशी तर जवळपास 3.5% लो बनवला होता आणि जवळपास 2.5% निगेटिव्ह एवढा हा निफ्टी इंडेक्स आपल्याला क्लोज झाल्याचं दिसून आला. म्हणजेच मार्केटने जो काही एक्सपेक्ट केलेला होता किंवा ट्रेडर्स कम्युनिटीने जे काही एक्सपेक्ट केलेलं होतं त्या एक्सपेक्टेशन नुसार जो काही अर्थसंकल्प होता तो अर्थसंकल्प आला नाही किंवा स्टॉक मार्केट रिलेटेड ज्या काही गोष्टी त्यांनी रिलॅक्सेशन द्यायला हव्या होत्या मग ते एसटीसीजी असेल किंवा एलटीसीजी असेल, शॉर्ट टर्म कॅपिटल गेन किंवा मग लॉंग टर्म कॅपिटल गेन यासारखे जे काही किंवा मग सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स यासारखे जे काही टॅक्सेशन आहे याच्यामध्ये रिलॅक्सेशन हे एक्सपेक्ट करत होते पण कालच्या अर्थसंकल्पामध्ये तसं काही दिसलं नाही किंवा मग कॉमन पीपल साठी मेजर अशा कोणत्याही डिसिजन त्यांनी घेतलेले आपल्याला दिसून आलेले नाही. त्याच्यामुळे स्टॉक मार्केटने ह्या गोष्टी निगेटिव्ह घेतल्या
आणि एक ॲव्हरेज अर्थसंकल्प किंवा ऑन अन ॲव्हरेज दरवर्षी जो असतो त्याच प्रकारे जो काही बजेट किंवा अर्थसंकल्प असतो असं स्टॉक मार्केट ट्रेडरने घेतल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. आता याच्यामध्ये मेजर काय चेंज झालं तर STT म्हणजे सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा जो टॅक्स असतो म्हणजे आपण बाय सेल हे जे काही ट्रान्झॅक्शन करतो मग ते स्टॉक असेल किंवा मग ऑप्शन असतील ओके किंवा फ्युचर्स असतील त्याच्यामध्ये आपण जे बाय सेल करतो त्याच्यावरती एक टॅक्स लागतो त्याला म्हणतात सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स. तर हा टॅक्स जो होता हा टॅक्स आता या अर्थसंकल्पामध्ये जी काही घोषणा केली त्याच्यानुसार हा टॅक्स त्यांनी वाढवलेला आहे. मग याच्यामध्ये फ्युचर्स जे असतात तर त्या फ्युचर्स वरती पूर्वी 0.02% एवढा टॅक्स लागायचा किंवा STT लागायचा. आता तो 0.05% केलाय म्हणजे जवळपास दुप्पट त्याच्यावरती आपल्याला खर्च येणार आहे. म्हणजे एखाद्याने समजा एखादा फ्युचर असेल तो जर सेल केला त्याच्यावरती समजा त्याला 10 रुपये STT द्यावा लागत असेल प्रिव्हियस कंडिशन मध्ये तर नवीन रूल नुसार ओके 1 एप्रिल 2026 पासून नवीन रूल नुसार त्यांना त्याच्यावरती जवळपास 20 रुपयांच्या आसपास त्यांना तो टॅक्स द्यावा लागेल. म्हणजेच एकूणच काय झालं तर ट्रेडरच्या खिशाला इथं कात्री लावण्यात आली. बरोबर. आता हे झालं फ्युचर. त्याच्यानंतर ऑप्शन मध्ये सुद्धा ऑप्शन प्रीमियम किंवा ऑप्शन एक्सरसाइज जे असतात त्याच्यावरती सुद्धा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन टॅक्स हा वाढवण्यात आलेला आहे. ऑप्शन प्रीमियम वरती पूर्वी 0.10% होता तो आता 0.15% केला. त्याच्यानंतर ऑप्शन एक्सरसाइज वरती सुद्धा 0.125% होता तो आता 0.15% करण्यात आलाय. म्हणजेच एकूणच काय तर जे काही एक्सपेक्ट करत होते ज्यामध्ये LTCG असेल किंवा STCG असेल किंवा STT असेल यामध्ये कुठेतरी त्याचं पर्सेंटेज असतं ते टॅक्सेशन कमी होईल असं वाटत होतं पण यावेळेस तसं काही न होता उलट STT वरती त्यांनी फ्युचर अँड ऑप्शन्स वरती हा जो काही टॅक्स होता तो वाढवल्याचा आपल्याला इथं दिसून येतं. तर याचा परिणाम काय झाला तर स्टॉक मार्केट रिलेटेड कोणत्याही चांगल्या प्रकारचे इथे घोषणा झाल्याचं आपल्याला इथं दिसून आलं नाही. त्यामुळे त्या न्यूजला किंवा त्या घोषणेला मार्केटने एक निगेटिव्ह घेतलं आणि मार्केट हे खूप जास्त प्रमाणात डाऊन साईड झाल्याचं आपल्याला काल दिसून आलं. तर हे झालं फ्युचर ऑप्शन आणि जो काही चेंज झाला त्याच्याबद्दल. आता ॲज अ स्विंग ट्रेडर्स आपण काय केलं पाहिजे. ॲज अ स्विंग ट्रेडर्स आपल्याला आपले काय प्लॅन्स रेडी ठेवले पाहिजे तर ते बघूया. आता इथून मागे जेव्हा पण आता 2024 मध्ये जेव्हा यांनी अर्थसंकल्प सादर केला होता मोदी सरकारने तेव्हा पण यांनी शॉर्ट टर्म कॅपिटल गेन आणि लॉंग टर्म कॅपिटल गेन हे वाढवले होते. म्हणजेच तेव्हा सुद्धा यांनी जो काही टॅक्स होता ट्रेडिंग वरती तो वाढवलेला होता. आता आपण जर इथे बघितलं तर तेव्हा त्यांनी 2024 मध्ये LTCG म्हणजे लॉंग टर्म कॅपिटल गेन हा 10%वरून 12.5%वर केला आणि शॉर्ट टर्म कॅपिटल गेन हा 15%वरून 20%वरती केला. म्हणजे पूर्वी सुद्धा अशा प्रकारचं यांनी हे जे काही टॅक्स वाढवायचं जे काही काम होतं हे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही टॅक्सेशन मध्ये रिलॅक्सेशन देत नसणार ओके त्याच्यामध्ये तुम्ही जर कंटिन्युअसली फक्त टॅक्स इन्क्रीजेस करत असणार तर जे काही नवीन ट्रेडर्स असतात किंवा भारतातले असो किंवा मग फॉरेनचे असतात FI ज्याला आपण म्हणतो FI असतील तर ते जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतात ते सुद्धा ह्या गोष्टींचा विचार करतात कारण त्यांचा इन्व्हेस्टमेंट जे असते ते हेवी इन्व्हेस्टमेंट असते करोडोमध्ये इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याच्यावरती जाणारा जो काही टॅक्स असतो तो खूप जास्त प्रमाणात असतो. त्याच्यामुळे कोणतीही FII असतील तर ते काय विचार करतील ज्या कंट्रीजमध्ये चीप रेटमध्ये आपल्याला म्हणजे आपण कमी प्रमाणात जिथे टॅक्स देऊ शकू त्या कंट्रीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे. ओके जिथे चांगली अपॉर्च्युनिटी आहे जिथे ग्रोथ पण आहे आणि टॅक्स पण कमी आहे अशा कंट्रीमध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. तिथे आपण गुंतवणूक करू शकतो रॅदर दॅन ज्या कंट्रीमध्ये जास्त टॅक्स आकारला जातो तिथे. त्याच्यामुळे कमीत कमी आत्ताच्या बजेटमध्ये त्यांनी काय करायला पाहिजे होतं की LTCG असेल किंवा STCG असेल किंवा STT असेल ह्या गोष्टींमध्ये त्यांनी कमी करायला हवं होतं. यामुळे काय होऊ शकलं असतं की FI जे आहेत त्यांची जी कंटिन्युअस सेलिंग जी चालू आहे मागच्या काही दिवसांपासून जवळपास मागच्या 1 वर्षापासून ती थोड्याफार प्रमाणात कमी झाली असती किंवा त्याला बूस्ट मिळाला असता तर याच्यामध्ये आपलं जे काही स्टॉक मार्केट आहे इंडियन स्टॉक मार्केट तर त्याला रिकवर होण्यास किंवा त्याच्यामध्ये ग्रोथ होण्यास
मदत ही झाली असती. पण इथे पूर्णपणे त्याच्यामध्ये निराशा झाल्याचं आपल्याला इथं दिसून येतं. तर ठीक आहे, आता इथे घोषणा झाली, ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात, पण आपण काय केलं पाहिजे, बाकीचे जे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत त्याच्यावरती फोकस केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ओके, त्याच्यानंतर मिनरल्स असतील किंवा डेटा सेंटर असतील, ओके, किंवा मग अजून बाकीच्या गोष्टी असतील, फार्मा रिलेटेड असतील, त्याच्यानंतर अजून बाकी जे काही टॉपिक असतील त्याच्यावरती आपण स्टडी केला पाहिजे, त्याच्या रिलेटेड स्टॉक फाइंड आउट केले पाहिजे. येणाऱ्या काळामध्ये ज्या सेक्टर्समध्ये ग्रोथ दिसेल तिथे आपण स्टडी करून तिथे आपल्या अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट केल्या पाहिजे. कारण जेव्हा LTCG STCG 2024 मध्ये वाढवला होता त्याच्यानंतर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये रॅली ही आलेली होती, बरोबर आहे. स्टॉक मार्केटमध्ये रॅली आली होती. त्याच्यानंतर जेव्हा टॅरिफ वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आल्या त्याच्यानंतर सुद्धा स्टॉक मार्केटमध्ये रिकव्हरी आली जवळपास 17-18%. आता काय झालंय की ऑल टाइम हाय पासून थोडा पॉज घेतलाय आणि मार्केटने एक 5 ते 7% एक निगेटिव्ह मुवमेंट इथं देताना आपल्याला दिसून येत आहे. तर इथं काय होऊ शकतं, हा जो काही पॅटर्न आहे, हा पॅटर्न म्हणजे कप विथ हँडल पॅटर्न इथं तयार होताना आपल्याला दिसून येतो. हा एक कप बनवला, हा एक हँडल बनवला, हा दुसरा एक हँडल बनवताना आपल्याला इथं दिसू शकतो. आणि त्याच्यानंतर जी रॅली येईल ती नॉनस्टॉप रॅली येऊ शकते. चांगल्या प्रकारे रिकव्हरी आपल्या पोर्टफोलिओमध्ये होऊ शकतो. त्यामुळे आपण अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट केलं पाहिजे. त्या सेक्टर्समध्ये ग्रोथ आहे ते सेक्टर्स फाइंड आउट केले पाहिजे. त्या कंपनी स्टडी केल्या पाहिजे रिलेटेड, आणि त्यामध्ये आपल्या स्ट्रॅटेजीनुसार आपण आपले ट्रेड घेतले पाहिजेत. आपण हेच करू शकतो कारण आपल्या हातामध्ये बाकी सगळ्या जे काही गव्हर्नमेंट असतील त्यांचे जे काही डिसिजन असतील तर डिसिजन नाही आहेत. आपण फक्त आपल्या स्ट्रॅटेजीनुसार ट्रेड घेऊ शकतो. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.